श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे शिवपुराण वास्तू टिप्स या चॅनलवरती. देवादिदेव महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. मैत्रिणींनो, शिवपुराणात एकादशीबद्दल खूप छान सांगितलेले आहे. मराठी महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये येणारी 11वी तिथी म्हणजे एकादशी असते. भगवान श्रीहरी विष्णूची अत्यंत प्रिय तिथी म्हणजेच एकादशीकडे बघितलं जातं. तुम्ही जर दिनदर्शिकेमध्ये बघितलं असेल तर प्रत्येक एकादशीला नावसुद्धा वेगळं असतं. त्यानुसार एकादशीची आख्यायिकासुद्धा असते. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी, तिचं नाव काय आहे, तिचं महत्त्व काय आहेत आणि त्याच्यावरती कोणकोणते उपाय आहेत हेही मी आज तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आहे. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम श्रीहरी असे लिहायचे आहे. मैत्रिणींनो, हिंदू धर्मात एकादशीचा उपवास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. एकादशीच्या उपवासाने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि सर्व बाधापासून मुक्तताही मिळते, अशीच पौराणिक मान्यता आहे. दरवर्षी वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशी ही तिथीला मोहिनी एकादशीचं व्रत केलं जातं. तर तुम्हाला समजलं असेल की वैशाख महिन्याच्या एकादशीचे नाव आहे मोहिनी एकादशी. तर हिंदू पंचांगानुसार यावर्षी मोहिनी एकादशी 18 मे 2024 रोजी म्हणजे शनिवारच्या सकाळी 11:22 सुरू होईल आणि रविवारी दिनांक 19 मे 2024ला दुपारी 1:50 ही तिथी समाप्त होणार आहे. एकादशीचे महत्त्व काय आहे ते मी समजावून सांगते. तर पौराणिक कथेनुसार तुम्हाला असं म्हटलं जातं, समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि असुरांना अमृताचं भांड सापडलं होतं. यामुळे देव आणि असुर यांच्यामध्ये मोठं युद्ध झालं आणि देवतांवर असुरांचा विजयसुद्धा झाला होता. त्यानंतर देवादिदेव भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकवलं आणि देवांना अमृताचं भांड प्यायला दिलं. त्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झालं. म्हणूनच मोहिनी एकादशी साजरी केली जाते. तर मोहिनी हे जे काही रूप आहे ते भगवान श्री हरी विष्णूंच्या सर्व रूपापैकी एकमेव असणारे स्त्री रूप आहे. मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये. तुम्ही दशमी तिथीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी तुळशीची पाने तोडली तरी सुद्धा चालतील. मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, लवकर उठून स्नान करावं. या दिवशी आपल्या शरीराला साबण न लावता तुम्ही कोणतंही आयुर्वेदिक उटणं लावू शकता. या दिवशी भात किंवा भातापासून बनवलेलं अन्न खाऊ नये. रविवारच्या दिवशीही एकादशी असल्यामुळे तुम्ही त्या दिवशीही उपवास धरू शकता. तुम्ही तुमच्या दिवसाची सूर्याला अर्घ्य देऊन करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. ज्यांना समाजामध्ये काहीच मानसन्मान मिळत नाही किंवा ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे, जिथे आपण बोलायला पाहिजे तिथं आपण न बोलता शांत राहतो किंवा आपल्याला थोडीशी लाज वाटत आहे, कुठेतरी बोलताना आपण अडखळत आहे किंवा आपले मत स्पष्टपणे जिथे मांडू शकत नाही, अशा पद्धतीच्या समस्या तुमच्यामध्ये असतील, अशा वेळेस प्रत्येक व्यक्तीने एकादशी दिवशी काय करावे तर प्रत्येक रविवारी सूर्याची उपासना करणं खूप आवश्यक आहे. ज्यांना दररोज शक्य होईल त्यांनी दररोज जर सूर्याची उपासना केली तरी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्यामध्ये सूर्याप्रमाणे तेज येईल. तुम्हाला चांगले आरोग्य मिळेलच, पण तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणि सामंजस्यपणा हा प्रत्येक गोष्टीपेक्षा जास्त मिळेल.
प्रत्येक कामामध्ये यशसुद्धा घवघवीत मिळेल. तर सूर्याची उपासना तुम्ही नक्की करा. तर एकादशीच्या दिवशी आपल्या रुटीनप्रमाणे महिलांनी थोडंसं बदल करायचा आहे. जसं की प्रत्येक महिला सकाळी उठल्यानंतर अंघोळ करते, त्यानंतर काय करते, सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यानंतर तुळशीची पूजा करते, त्यानंतर देवाची पूजा करते. तुमच्यापैकी जर बऱ्याच महिलांचं रुटीन असं असेल तर पहिल्यांदा सूर्याला अर्घ्य देणे, नंतर तुळशीला पाणी घालणे, देवाची पूजा करणे आणि मग स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करणे. तर मग एकादशीच्या दिवशी तुम्हाला असं न करता पहिल्यांदा सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झालं की त्यानंतर तुम्ही सुरुवातीला देवपूजा करायची आहे. देवपूजेमध्ये तुम्ही भगवान श्री हरी विष्णूची मूर्ती, तुमच्याकडे असेल फोटो, तुमच्याकडे नसेल फोटो तर तुम्ही मूर्ती घेतली तरीही चालेल. ती मूर्ती व्यवस्थित पुसून घेऊ शकता किंवा भगवान बाळकृष्ण म्हणा किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुमच्याकडे असेल तरीही चालेल. त्या मूर्तीला तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालून त्याच्यावरती विधिवत पूजासुद्धा करून पूजेमध्ये या दिवशी तुम्हाला एक छोट्याशा मातीच्या भांड्यामध्ये दूध आणि साखर मिसळून ठेवायचे आहे. फक्त 5 मिनिटासाठीच हे करायचं आहे, कारण या दिवशी आपल्याला सर्वप्रथम देवाची पूजा यासाठी करायची आहे की बाळकृष्णाची किंवा श्री हरी विष्णूची किंवा विठ्ठलाची पूजा आपल्याला आपल्या हातून सर्वप्रथम घडावी आणि त्यानंतरच आपण तुळशीचं पूजन करावं. तर मग जोपर्यंत तुम्ही ही पूजा करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला चहा, दूध, पाणी यापैकी काहीसुद्धा घ्यायचं नाही. त्या दिवशी तुम्हाला थोडासा बदल करून ती पूजा करायची आहे. देवासमोर एका मातीच्या भांड्यात दूध, साखर ठेवायचे आणि ही पूजा आटोपल्यानंतर लगेच ते भांडे उचलून घ्यायचे. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा मग तुळशीला पाणीसुद्धा घातलं जात नाही, कारण तुळशीसुद्धा आपल्याप्रमाणेच भगवान श्री हरी विष्णूसाठी एकादशी करते. तर मग रविवार योगायोग म्हणावं लागेल की एकादशी ही रविवारचीच आलेली आहे. जे काही दूध, साखर हे ते मातीच्या भांड्यामध्ये किंवा बोळक्यामध्ये जे आपण मिक्स केले होते तर त्यातील थोडेसे दूध म्हणजे साखर मिश्रित दूध अगदी दुरून तुळशीला किंवा तुळशीच्या मुळात ओतायचे आहे, म्हणजे तुळशीला स्पर्श होणार नाही. त्यानंतर तुळशीला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुम्ही 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि जे भांड्यातलं उरलेलं दूध, साखर आहे ते तुम्ही सुरुवातीला प्रसादरूपी ग्रहण करू शकता. महिला किंवा पुरुष यांना एकादशीचा उपवास करायचा नसेल तरी नाही केला तरी चालतो. तर तुम्हाला श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद मिळावा म्हणून हा एक खूप छान आणि प्रभावशाली शिवपुराणातील उपायसुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे. तर चला तो उपाय तुम्हाला सांगते. तर 1 रुपयाचं 1 नाणं लागणार आहे. ते तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, ते कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक हळदीचा टिपका लावायचा आहे. आणि हळद किंवा मग अष्टगंध या दोन्हीपैकी एक गंध तुम्हाला कुठलाही लावला तरी चालेल. आणि जे काही तुम्ही तांब्या, पितळेचं भांडं घेतले असेल, वाटी, प्लेट किंवा तांब्याचा, पितळेचा तांब्या जे काही तुम्ही भांडं घेतलेले असेल ना, तर त्यामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ आणि साखर मिक्स करून भरायचं आहे. आणि आपण अष्टगंध लावून तयार केलेलं 1 रुपयाचं नाणं आहे ते तुम्हाला जय हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून त्या गव्हाच्या पिठावर ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तुम्ही भगवान श्री हरी विष्णूकडे मागू शकता. तुमचे कुठे पैसे अडकले असतील किंवा मग तुम्हाला पैशासंबंधी काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही कर्जात अडकलेले असाल किंवा तुमच्या कौटुंबिक काही समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील, विवाहासंबंधित काही समस्या असतील, तर अशा सर्व समस्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूचा आशीर्वाद तर मिळेलच, त्याचबरोबर तुमच्या समस्यातून मुक्तीही मिळेल.
वरदानही मिळेल। त्यामुळे तुम्हाला हा उपाय मनापासून करायचा आहे। आता तुम्हाला शक्य झाले तर लगेचच तुम्ही त्या पूजेसमोर बसून किंवा तुमच्या देवाऱ्यासमोर बसून आपला जो हरिपाठ असतो तो वाचू शकता, किंवा मग गीतेतला 11वा किंवा 15वा अध्याय तुम्हाला या दिवशी वाचता येईल तर तुम्ही ते वेळात वेळ काढून संध्याकाळीही वाचू शकता। त्यानंतर संध्याकाळी तुळशीजवळ आणि भगवान श्री हरिविष्णूजवळ तुपाचा एक लावावा। ते सुद्धा हरिपाठ वाचला किंवा तो अध्याय वाचला तरी सुद्धा चालेल। म्हणजे काय, एकादशीचा जो काही दिवस असतो तो आपल्याला भगवान श्री हरिविष्णूच्या नामस्मरणामध्ये किंवा त्याच्या उपासनेमध्ये सार्थक ठरतो। तुम्ही म्हणाल नंतर दुसऱ्या दिवशी त्या गव्हाच्या पिठाचे आणि साखरेचे काय करायचे, तर तुम्हाला एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सकाळी ते पीठ घेऊन तुम्हाला मुंग्यांना थोडे थोडे टाकायचे आहे, किंवा त्या पिठाचा एक छोटासा गोळा करून छोटे छोटे तुकडे करून वाहत्या पाण्यात किंवा तलावात किंवा नदीत ते तुकडे सोडायचे आहे, जेणेकरून जे मुके प्राणी जीव जंतू आहेत ते खातील। त्यामुळे त्या प्राण्यांना तुमच्याकडून अन्नदान केल्यासारखे होईल आणि मुक्या जीवांना आपण जे काही अन्नदान करतो तर त्याचा आशीर्वाद आपल्याला इतर अन्नदानापेक्षा किंवा इतर काही दानधर्मापेक्षा नक्कीच जास्त मिळतो। आपल्या प्रगतीचे प्रत्येक मार्ग खुले होतात। आपल्या ज्या काही अडीअडचणी असतात तर त्यासुद्धा निघून जातात। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। हा उपाय वैशाख महिना चालू आहे, भरपूर ऊन आहे, म्हणूनच हा आपल्याला उपाय करायचा आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री शिवाय नमस्तुभ्यम। धन्यवाद।